तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बघणार आहोत इंजिनिअरिंग मेकॅनिक्स युनिट 1. त्यात आहे कोप्लॅनर फोर्सेस आणि रिझोल्युशन ऑफ फोर्सेस. आपण हे दोन टॉपिक स्टडी करणार आहे. तर बघा, आता फर्स्ट आपल्याला बेसिक्स माहीत पाहिजे. बेसिक्स आपल्याला काय बघायचं आहे, फर्स्ट क्वाड्रंट सिस्टीम, त्याच्यानंतर आपल्याला ती इन्क्लाइन फोर्स आहे कसे रिझॉल्व होतात ते. आता या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट आपल्याला बेसिक्स माहीत पाहिजे कसे. बेसिक्स मी आधी तुम्हाला फर्स्ट युनिटचं कवर करतो. तर बघा, फर्स्ट युनिटचं आपण बेसिक्स बघू. तर बघा, तर इथं फर्स्ट आपण बघू क्वाड्रंट सिस्टम. तर क्वाड्रंट सिस्टममध्ये इथं एक्स आणि वाय हे दोन एक्स ॲक्सिस आहे. हा वाय ॲक्सिस आणि हा आहे एक्स ॲक्सिस. तर बघा, इथं आहे हा फर्स्ट क्वाड्रंट आणि हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा आहे फोर्थ क्वाड्रंट. तर बघा, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये साईन कसं असतं, पॉझिटिव्ह, कारण इथं हा पॉझिटिव्ह असतो वाय ॲक्सिस आणि हा एक्स ॲक्सिस हा काय असतो, पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह असते. थर्ड क्वाड्रंटमध्ये मायनस. आता हे 9th स्टँडर्डला ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत. त्याच्यानंतर फोर्थ क्वाड्रंटला पॉझिटिव्ह निगेटिव्ह, थर्ड क्वाड्रंटला निगेटिव्हच असतं. त्यानंतर आपण जर बघायला गेलो, आता इथं आपण घेतलं वाय ॲक्सिस बरं का. आता वाय ॲक्सिस जर घेतला तर जे वर जाणारे जे फोर्स आहे, सपोज आता वर जाणारा हा फोर्स आहे वाय ॲक्सिसला जो काय फोर्स आहे. आता मी इथं फोर्स कन्सिडर केला, हा फोर्स वर जातो आहे. त्याच्यानंतर हा आहे एक फोर्स, हा काय जातो खाली येतो आहे. तर हा जो वर जाणारा फोर्स आहे हा काय असतो, हा पॉझिटिव्ह असतो आणि हा जो काय असतो खाली जाणारा फोर्स हा काय असतो, निगेटिव्ह. त्याच पद्धतीनं आपण जर बघितलं गेलं एक्स ॲक्सिस, तर एक्स ॲक्सिसला जो फोर्स असतो, आता तो एक्स ॲक्सिसला हा फोर्स आहे सपोज. तर एक्स ॲक्सिसला जर फोर्स बघायला गेलं, एक राईट हँड साईड आणि एक लेफ्ट हँड साईड. तर जो राईट हँड साईडला जातो तो पॉझिटिव्ह असतो आणि जो लेफ्ट हँड साईडला जातो तो काय असतो, निगेटिव्ह. अशा पद्धतीने हे चार साईन तुम्हाला माहीत पाहिजे. प्रत्येक वाय ॲक्सिसच्या 2 आहे आणि एक्स ॲक्सिसच्या 2 आहे. दोन्ही ॲक्सिसच्या मिळून 4 साईन तुम्हाला त्या माहीत पाहिजे का फोर्स कोणत्या डिरेक्शनला गेल्यावर कसा साईन घेत होती. त्यानंतर आपण नेक्स्ट बघू. आता तुम्हाला क्वाड्रंट सिस्टीमनुसार हे फोर्स कसे ड्रॉ करायचे ते बघा. आता इथं हा फर्स्ट क्वाड्रंट आहे आणि हा सेकंड क्वाड्रंट आहे आणि हा थर्ड क्वाड्रंट आहे आणि हा आहे फोर्थ क्वाड्रंट. तर हा फोर्सचं डायरेक्शन इथं खाली दिलेलं आहे, म्हणजे हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये चाललेला आहे, हा फोर्थ क्वाड्रंटमध्ये चाललेला आहे. मग तो ड्रॉ कसा करायचा बघा. आता मी इथं क्वाड्रंट ड्रॉ केला. आता हा फोर्स इथं सेकंड क्वाड्रंटमधून डायरेक्ट इथं डायरेक्शन खाली, म्हणजे हा कुठं येईल, इथं फोर्थ क्वाड्रंटमध्ये येईल. त्याच्यानंतर बघा, सेकंड एक्झाम्पलमध्ये आता हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड आणि हा थर्ड आणि हा फोर्थ. तर बघा, इथं फोर्थ क्वाड्रंटमध्ये हा फोर्स आहे हा कुठं चाललेला आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये चाललेला आहे. याचं डायरेक्शन कुठं आहे, इकडे आहे. मग आपण आज ड्रॉ कसा करू शकतो, हा झाला तुमचा सेकंड क्वाड्रंटमधला फोर्स. त्याच्यानंतर आपण थर्ड क्वाड्रंटमध्ये, आपण थर्ड एक्झाम्पलमध्ये इथं हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड आणि हा थर्ड आणि हा आहे फोर्थ क्वाड्रंट. तर हा थर्ड क्वाड्रंटमधून हा फोर्स आहे हा कुठं चाललेला आहे, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. मग आपण तो ड्रॉ कसा करू, इथं फर्स्ट क्वाड्रंट झालं. खूप सिम्पल आहे. क्वाड्रंट सिस्टमनुसार फोर्स कोणत्या डायरेक्शनला जातात हे तुम्हाला समजलं पाहिजे. ते ॲरोनुसार ठरतं की तो कोणत्या डायरेक्शनला जातो. आता हा फर्स्ट क्वाड्रंटमधला इथला फोर्स आहे. आता हा इथं थर्ड क्वाड्रंट आहे, हा थर्ड क्वाड्रंटमध्ये चाललेला आहे खाली. मग हा ड्रॉ कसा करायचा, इथं थर्ड क्वाड्रंट. तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जरी राहून दिला तरी काय प्रॉब्लेम नाही, पण मग ड्रॉ करून घेतला तर तुम्हाला इझी होतं सॉल्व करायला. त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता बघा, इथं हा वाय ॲक्सिस आणि हा एक्स ॲक्सिस. इथं आता हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. अशा पद्धतीने 4 क्वाड्रंट आहे. आता हा जो फोर्स आहे ऑलरेडी हा फर्स्ट क्वाड्रंटमध्येच राहणार आहे, कारण याची डायरेक्शन ही बॅक साईडला नाही दिलेली. बॅक साईडला असती तर इथं तुम्हाला हा थर्ड क्वाड्रंटमध्ये गेला असता. तर बघा, इथं फक्त आपल्याला इथं फर्स्ट आहे आणि त्याच्यानंतर हा फर्स्ट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. आता जो थर्ड क्वाड्रंटमधला हा जो फोर्स आहे हा थर्ड क्वाड्रंटमध्ये राहणार आहे. याचं जर बॅकचं जर बघितलं तर हा डायरेक्ट हा कुठं जाऊ शकतो, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. हा ऑलरेडी कुठं राहणार आहे, थर्ड क्वाड्रंटमध्ये राहणार आहे याचं. आता याचं आपण डायरेक्शन आणि साईन्स बघू. आता कसे आपण डायरेक्शन फॉर आहोत साईन. आता क्वाड्रंटनुसार आपण डायरेक्शन बघितले, आता आपण साईन बघू. आता सपोज तुम्हाला मी सांगतो, इथं वाय ॲक्सिस आहे बघा, इथं वाय आहे, इथं काय एक्स ॲक्सिस आहे. आता हा फर्स्ट क्वाड्रंट आणि हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. तर बघायला गेलं तर वाय ॲक्सिस आहे. वाय ॲक्सिसला हे फोर्स फक्त इथं एक अपला जातो आणि एक डाऊनला जातो. तर बघा, इथं अपला जो फोर्स असतो हा काय असतो, पॉझिटिव्ह असतो आणि जो डाऊन साईडला असतो तो काय असतो, निगेटिव्ह असतो. आणि जो एक्सला
एक्स ॲक्सिसला जो राईट साईडला जाणारा फोर्स आहे हा काय असतो, पॉझिटिव्ह असतो. आणि हा लेफ्ट हँड साईडला जाणारा फोर्स आहे हा काय असतो, निगेटिव्ह. असे 4 साईन तुम्हाला माहीत पाहिजे. आता फोर्स जर तुम्हाला फोर्स कसा दिसणार तुम्हाला असा, हा एक असे चार साईडनं दिसणार तुम्हाला असा आणि असे हे 4. तर हे अशा आता जर हा वाय डिरेक्शनला आहे, हा वर चालला आहे म्हणजे हा पॉझिटिव्ह आणि हा खाली चालला आहे म्हणजे हा निगेटिव्ह. हा एक्स ॲक्सिसचे फोर्स आहे. आता हा राईट हँड साईडला चालला आहे म्हणजे हा पॉझिटिव्ह आणि हा लेफ्ट हँड साईड चालला आहे म्हणजे हा काय येईल, निगेटिव्ह. तर अशा पद्धतीत असे फोर्सचे यांचे तुम्हाला साईन माहीत पाहिजे. ही साईन खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यासाठी साईनला तुम्हाला हे ऑल युनिट्समध्ये हे तुम्हाला बेसिक्स माहीत पाहिजे. याच्यावरच तुमचं सगळं बेसिक्स महत्त्वाचं आहे. साईन जर चुकलं तर तुम्हाला खूप प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात एक्झाम्पल सॉल्व करण्यामध्ये. तर मेकॅनिक्समध्ये फर्स्ट युनिटमध्ये खूप महत्त्वाचे ते साईन आहे, क्वाड्रंट सिस्टम आणि साईन. तर त्याच्यानंतर आता आपण बघू रिझॉल्व फोर्स, हाऊ टू रिझॉल्व फोर्स. आता जर बघायला गेलं तर मी जर तुम्हाला सांगितली तर हा वाय ॲक्सिसचे फोर्स, हा अप फोर्स आणि हा डाऊन फोर्स, हा राईट हँड साईड, हा लेफ्ट हँड साईड, असे मी जर तुम्हाला वाय आणि एक्स ॲक्सिसचे दोन टाईपचे फोर्स सांगितले. तर हे जे फोर्स, हे 4ही फोर्स आता हे सरळ जाणारे, आडवे जाणारे, हे फोर्स नॉट रिझॉल्व, हे रिझॉल्व होत नाही. जर रिझॉल्व होणारे फोर्स कोणते, तर रिझॉल्व होणारे फोर्स कोणते, जे इन्क्लाइन आहे, ज्यांना काहीतरी अँगल आहे, काय असन ते. तर जे इन्क्लाइन फोर्स आहे तेच फक्त इथं काय होतात, रिझॉल्व होतात. फक्त एवढंच तुम्ही ट्रिक्स लक्षात ठेवा. ट्रिक्स काय तुमच्यासाठी, फक्त जे इन्क्लाइन फोर्स म्हणजे त्याला अँगल आहे काहीतरी, इन्क्लाइन म्हणजे काहीतरी अँगल आहे त्याला, ऑलरेडी तो इन्क्लाइन आहे, सरळ नाही आहे, असा सरळ नाही, तो इन्क्लाइन आहे काहीतरी इन्क्लाइन, त्यालाच काय इथं काय आपण करतो, रिझॉल्व करतो. तर फर्स्ट आपण बघू. आता फर्स्ट आपले एक्झाम्पल आहे बघा. तिथं हा फोर्स आहे, इन्क्लाइन फोर्स, इथं त्याची व्हॅल्यू दिली 100 न्यूटन आणि इथं किती दिली त्याची व्हॅल्यू, 50 डिग्री. तर आता आपल्याला हा काय करायचं आहे, त्याला आपल्याला रिझॉल्व करायचं. ते रिझॉल्व कसं करते बघा, मी तुम्हाला इथं खाली ड्रॉ करून दाखवतो. आणि मी दाखवलं इथं 100 न्यूटन, इथं साईन काय द्यायचं, इथं काय आला 50 डिग्री. तर हा रिझॉल्व करायचा आहे. आता जर ही ट्रिक्स तुम्ही एक लक्षात ठेवली, इन्क्लाइन फोर्स आपण रिझॉल्व करतो. त्यानंतर ज्या साईडने 50 किंवा ज्या साईडने अँगल असेल तिकडून काय घ्यायचं, आपल्याला कॉस थिटा घ्यायचा. आता बघा इथं अँगल आहे, मग इथं आधी घेताना कसं घ्यायचं आहे, रिझॉल्व फोर्स आधी काय येईल, तुमचा फोर्सचं काय व्हॅल्यू येईल, त्याच्यानंतर इथं काय येईल अँगल, त्याच्यानंतर ते अँगलची व्हॅल्यू येईल, असं घ्यायचं. मग त्यासाठी आता बघा मी इथं फोर्स किती दिले तुम्हाला 100, मग इथं मी काय घेतो 100. आता इथं कॉस आहे, कॉसला अँगलला खेटून जो साईड येते ते काय असतं, मग इथं काय येईल कॉस 50 डिग्री. त्याच्यानंतर इथं काय येईल 100 साईन 50 डिग्री. आता इथं अँगल नाही, मग इथं काय येईल साईन. जिकडून अँगल असेल तिकडून काय येईल तुमचा येईल. नेक्स्ट कलर दाखवतो. आता बघा इथं 50 डिग्री, आता इथं 15 डिग्री. आता याला आपल्याला रिझॉल्व करायचं. आता मी रिझॉल्व कसं करतो बघा. आता हा फोर्स इकडं चाललेला, हा 200 न्यूटन आहे, याचा अँगल किती दिली 15 डिग्री. आता मी तुम्हाला ट्रिक्स काय सांगितली, ज्या साईडने अँगल असेल तिकडं काय येईल कॉस, इथं मी काय येईल कॉस, मग इथं काय येईल 200 कॉस 15 डिग्री. त्याच्यानंतर जिकडून अँगल नाही तिकडून काय येईल साईन, 200 साईन 15 डिग्री. खूप सिम्पल आहे. अशा पद्धतीत मी तुम्हाला दाखवलं. त्याच्यानंतर आपण थर्ड एक्झाम्पल बघू. आता इथं किती दिलं 30 डिग्री, इथं फोर्स फक्त एफ दिले. त्याला रिझॉल्व करायचं खूप सोपं आहे. जिकडून अँगल आहे हा फोर्स, त्याच्यानंतर अँगल काय इथं कॉस 30 डिग्री. त्याच्यानंतर इकडं काय इथं आपण लाईन ड्रॉ करणार. फक्त फोर्स रिझॉल्व होता आणि जो इन्क्लाइन फोर्स आहे त्याच्या आजूबाजूला आपण काय करणार, एल शेपचा आकार ड्रॉ करायचा. असे रिझॉल्व करायचे फोर्स, कोणता फोर्स असू दे. आता जर हा खाली येणारा फोर्स असेल, आता हा खाली येतोय ना, तर इथं एल काढायचं त्याला एल. तर इथं अँगल तयार झाला, इथं अँगल काय येईल 30 डिग्री काय असेल तो, मग त्यानुसार इथं काय येईल कॉस जो काय फोर्स असेल तो, आणि इथं काय येईल एफ काय असेल तो अँगल साईन थिटा. असे तुमचे रिझॉल्व होईल. आता इथं मी याला एल काढून घेतला कारण इथं एल नव्हता. त्यानंतर बघा 30 डिग्री, मग इथं काय येईल एफ, इथं काय येईल साईन 30 डिग्री. खूप सिम्पल आहे. त्याच्यानंतर हे एक्झाम्पल आहे बघा. इथं किती दिले 50 डिग्री, हा फोर्स इकडे चाललेला आहे. आता याला आपल्याला रिझॉल्व करायचं. मग रिझॉल्व करताना याचा अँगल कसं येईल, आता आपण इथं एल ड्रॉ करणं, इथं एल झाला ड्रॉ. आता इथं अँगल किती 50 डिग्री. आता मी याला ड्रॉ करणार, जिकडून अँगल आहे तिकडून काय येईल, आता इथं सपोज हा 200 न्यूटन असेल, मग काय येईल 200 कॉस 50 डिग्री, आणि हा काय येईल 200 साईन 50 डिग्री. अशा पद्धतीत असे अँगल आपण रिझॉल्व करू शकतो. फक्त इन्क्लाइन अँगल इथं रिझॉल्व होणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघू रिझॉल्व द फोर्सेस इंटू हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल कंपोनंट. आडवे जाणारे आणि उभे जाणारे फोर्स आपण कसे रिझॉल्व करू शकतो ते बघा. आता हा एक्झाम्पल मी घेतलेलं आहे. आता हा फोर्स आहे. आता ऑलरेडी आपण अशा टाईपचे एक्झाम्पल बघितले. आता हा 50 डिग्री, आता याला आपल्याला रिझॉल्व करायचं आहे. तर रिझॉल्व करायचं, आता याचा आपण न्यूटन घेतलं, तर
200 न्यूटन घेतलं. तर आता आपल्याला रिझॉल्व करायचं. आपण आधी काय करून घेऊ, याला एल ड्रॉ करून केला मी, याला एल ड्रॉ केला. सिम्पली समजलं तुम्हाला. इथं अँगल आहे म्हणजे इथं काय येईल, कॉस येईल, इथं काय येईल, कॉस थिटा. आता मी इथं ड्रॉ करून घेतो. इथं काय 200 कॉस, काय अँगल आहे 50 डिग्री झालं. त्याच्यानंतर इथं काय येईल, आता इथं फोर्स किती 200, मग इथं काय येईल 200 अँगल काय साईन 50 डिग्री. खूप सिम्पल आहे. त्याच्यानंतर आता इथं अँगल आहे आपल्याला इथं 15 डिग्री आणि इथं फोर्स आपण घेऊ इथं 500 न्यूटन. तर अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल घेतलं. आता याला आपल्याला सिम्पली तर इन्क्लाइन फोर्स आहे. आता मी ही इन्क्लायनेशन काढून घेतलं. आता याला फक्त आपल्याला एल आकार काढून घ्यायचा. आता एल आकार झाला काढून, आता आपण याला रिझॉल्व करू. आता इथं किती दिले 50 डिग्री. त्याला जर रिझॉल्व केलं, इकडून अँगल आहे मग काय येईल इथं 50 कॉस 10 डिग्री. त्याच्यानंतर इकडं काय येईल 500 साईन 15 डिग्री. अशा पद्धतीत इथं रिझॉल्व होतात. तर मेन ह्या युनिटमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की क्वाड्रंटनुसार याचे साईन, त्याच्यानंतर सेकंड इन्क्लाइन फोर्स कसे रिझॉल्व करतो ते, इन्क्लाइन फोर्स रिझॉल्व कसे करतो ते, आणि त्याचे एक्झाम्पल वगैरे असे 4 अशा तुम्ही हा व्हिडिओ बघून असे तुम्ही वेगवेगळे फोर्स घ्या आणि ते इन्क्लाइन करून बघा. इन्क्लाइन फोर्स तुम्ही रिझॉल्व करून बघा. अशा पद्धतीत तुम्ही हे बेसिक्स व्हिडिओ बघा व्यवस्थित. आता मी तुम्हाला भरपूर सोप्या भाषेत तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. फक्त तुम्हाला इथं वायचं आणि इथं एक्सचं डिरेक्शन महत्त्वाचं आहे. आता इथं एक्सला काय, इथं पॉझिटिव्ह घेतो आपण राईट हँड साईडला, इथं काय घेतो आपण निगेटिव्ह. इथं काय घेतो, वायला वर जाणारा फोर्स हा काय असतो पॉझिटिव्ह, आणि हा एक्सला जाणारा फोर्स असतो काय असतो, हा खाली जाणारा फोर्स हा काय असतो निगेटिव्ह वायला. हे खूप सिम्पल पद्धतीत तुम्हाला सांगितलेलं आहे. आता अशा पद्धतीत आपण हे पॉईंट्स कवर केले बेसिक्स आधी. त्याच्यानंतर आपण सेकंड व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे याच्यावर एक्झाम्पल. आता त्याचे वेगवेगळ्या टाईप्सवर एक्झाम्पल विचारले जातात. एक पॅरलोग्रामवर एक्झाम्पल असतात, परत एरियावर असतात, त्याच्यानंतर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीवर पण असतात. अशा टाईपचे आपण वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल बघणार आहोत आणि तुम्हाला मी यात PYQ पण सॉल्व करून देणार आहेत. तर खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे तुमच्यासाठी युनिट 1साठी. जर ज्यांचं बेसिक्स क्लिअर नाही, तुम्ही हा व्हिडिओ बघून बेसिक्स क्लिअर करा. व्यवस्थित व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.